नमस्कार मित्रांनो, आज आपण फॅट लॉस साठी कार्डिओ कसे केले पाहिजे याच्या संदर्भात बोलणार आहे। 3 प्रकारचे मी कार्डिओ करून दाखवतो तुम्हाला। म्हणजे कार्डिओ मधला एक ट्रेडमिलचा प्रकार मी तुम्हाला इथे करून दाखवणार आहे। आता मी काय करतोय, हे नॉर्मल साधारणतः चालतोय। ओके, दुसरं काय करतोय, मीडियम इंटेन्सिटीने मी जस्ट जॉगिंग करतोय। ओके, आणि तिसरा जे आहे ते मी काय करतोय, स्प्रिंट घेणार आहे, लक्षात ठेव। ओके, आता बऱ्याच वेळेला याच्यामध्ये कन्फ्युजन आहे। कार्डिओ करताना स्पेसिफिक मी फॅट लॉसच्या संदर्भात बोलत आहे, तर या तिन्ही प्रकारामधले आपण कोणते कार्डिओ केले पाहिजे, तर मी मागच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। लो इंटेन्सिटी म्हणजे जस्ट चालणे, त्याच्यानंतर मॉडरेट इंटेन्सिटी जस्ट वॉक। ओके, याने तुमचं फॅट लॉस होणार आहे। आणि दुसरं जे आहे ते मी स्पीडमध्ये ज्यावेळेला करतो त्यावेळेला तुमचे हाय इंटेन्सिटीकडे तुम्ही ते कार्डिओला जाता। ओके, त्याच्यामध्ये फॅट हे बर्न होत नाही। ओके, याच्यामध्ये तुमचा कार्डिओवॅस्क्युलर एंड्युरन्स इम्प्रूव्ह होऊ शकतो, तिघांमध्ये सुद्धा होऊ शकतो। परंतु कार्डिओवॅस्क्युलर एंड्युरन्स इम्प्रूव्ह करण्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या इंटेन्सिटीनं कार्डिओ करू शकता। फॅट लॉसच्या दृष्टीने तुम्ही लो इंटेन्सिटी आणि मॉडरेट इंटेन्सिटी। आता लो टू मॉडरेट इंटेन्सिटी तुम्ही कशी समजणार, तर एक साधी ट्रिक सांगतो। ओके, आता मी काय करतोय, ओके, आता मला दम लागला याचा अर्थ तुमचा फॅट बर्न होत नाही। ओके, एक ट्रिक आहे, एवढंच लक्षात ठेवा। ओके, अजून काही डाऊट असेल तर कॉमेंट्समध्ये विचारा।